नमस्कार, मी डॉक्टर सुमेधा भोसले. मुद्द्याची गोष्ट या आमच्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. पहिली मालिका आहे मी आणि माझं आनंदी जीवन. आनंदी जीवन म्हणजे आनंदी शरीर आणि आनंदी मन असं म्हटलं जातं. आनंदी मन नेहमी आनंदी शरीरामध्येच वास्तव्य करतं. तर असं हे आपलं मौल्यवान शरीर सतत आनंदी ठेवण्यासाठी नक्की काय करायला हवं याविषयीचं प्रबोधन हे या चॅनलचं प्रयोजन. शरीराचं कार्य सुरळीत चालायला हवं, आरोग्याची कोणतीही तक्रार नको, आणि जर काही कुरकुर असेल तर नक्की काय करायला हवं याविषयी मार्गदर्शन घेण्यासाठी त्या त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ व्यक्तींना आपण बोलवतो. मागच्या एपिसोडमध्ये आपण डॉक्टर प्रमोद त्रिपाठींकडून डायबेटीसची माहिती घेतो आहोत. रिव्हर्सल ऑफ डायबेटीस, डायबेटीस पासून मुक्ती, अतिशय इंटरेस्टिंग आणि छान लेक्चर देतात डॉक्टर. या एपिसोडमध्ये आपण ते कंटिन्यू करणार आहोत. त्यांनी आहारातली पथ्य काय पाळायची, का पाळायची, कोणत्या प्रकारचा आहार बंद करायचा हे त्यांनी सांगितलेलं आहे. व्यायामाचं महत्व त्यांनी सांगितलेलं आहे. शरीराअंतर्गत प्रत्येक संस्थेवर त्याचा कसा वाईट परिणाम होतो हेही त्यांनी सांगितलंय. आता मला तुम्हाला विचारायचंय की एक्झॅक्ट डाएट कसं ठेवायचं. तर हा विषय म्हणजे ह्या प्रश्नामध्येच बऱ्याचदा प्रॉब्लेम असतो. कारण काय लोक ना एक आयडियल डाएट शोधतात आणि मग ठीक आहे एखाद्या कुठल्या डाएटने रिझल्ट आला तर मग त्याला असं मिठी मारून धरतात आणि म्हणतात की बस हाच खरा डाएट आणि और सब बकवास और यही है और कुछ नहीं है. जे एका लेवल पर्यंत रेलेव्हेंट आहे बट इट्स नॉट अ कम्प्लीट ट्रूथ, म्हणजे पार्शल ट्रूथ आहे. लेट मी एक्सप्लेन. जेव्हा आपल्याला वजन कमी करायचं असतो तेव्हा डाएट वेगळा पाहिजे. जेव्हा आपल्याला मसल बिल्डिंग करायचा असतो तेव्हा डाएट वेगळा पाहिजे. एवढं सोपं आहे समजण्याच्या हिशोबाने. तर रिव्हर्सलच्या सुरुवातीमध्ये पहिले 2-3 महिने अगर तुम्ही शोधताय की काय डाएटनी मला जास्त रिझल्ट येईल, काय शेवटी तर नाही पण तुम्ही सांगा, पण ते नाही पण तुम्ही सांगा काय करू, तसं हवं असेल तर यू बिकम अ व्हीगन फॉर 2-3 months, म्हणजे व्हेजिटेरियन विदाउट मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स. अगर नॉनव्हेजनी पण जेव्हा आपल्याला वजन कमी करायचं आहे तेव्हा पण ऍसिड वाढणार आहे, चरबी वाढणार आहे. पण आता ते सगळेच नॉन व्हेजिटेरियन म्हणणार वा नॉन व्हेजिटेरियनचा दुश्मन दिसतोय, असं नाहीये. डोंट गेट स्टक ओके इन अ पर्टिक्युलर पॅटर्न. ओके, पहिला एक पॅटर्न फॉलो करा जे तुम्हाला रिझल्ट देणार आहे फॉर अ सर्टन ऑब्जेक्टिव्ह. जेव्हा तुमचं ऑब्जेक्टिव्ह चेंज होईल तेव्हा तुम्ही डाएट चेंज करा. तसंच आता किडनी प्रॉब्लेम असेल किंवा युरिक ऍसिड असेल, थायरॉइड असेल तर आपल्याला डाएट चेंज करावं लागेल. तर अगर दिवसभरात आपल्याला बघायचं असेल सोप्या गोष्टी, तर जेव्हा दुपारी आणि रात्री तुम्ही जेवताय तेव्हा सपोज एक पोळी घेतली जी आपल्याला माहिती आहे की 80% साखर आहे, जे बऱ्याच लोकांना माहिती नसतं हे, पण एक फुलका गुजराती 6-8 इंची ते 5 चमचे साखर असतं. एक फुलका म्हणजे 5 चमचे साखर, एक ब्रेडचा स्लाइस म्हणजे 8 चमचे साखर. हे लक्षात ठेवायला हवं. म्हणजे आपल्या महाराष्ट्रीयन पोळी असेल अगर 50 ग्रामची तर मग ते 40 म्हणजे 8 चमचे ते पण साखर असू शकते. तर ठीक आहे, असू दे, साखर असू दे. शेवटी ब्रेनला साखरच लागणार आहे, ते नाहीतर काम नाही करणार आहे. साखर आपला शत्रू नाहीये, पण एक सजगता, एक अवेअरनेस की बाबा ओके एक पोळी घेतलीये मी जी मला पूरक आहे, मला एनर्जी देते. कारण का ते पोळीशिवाय मजा येत नाही, भाताशिवाय मजा येत नाही, समाधान होत नाही. पण त्या पोळीच्या जोडीला जे वरण पाहिजे ते व्यवस्थित 150 ml आहे का, त्याला पूरक का ते थोडंसंच आहे 50 ml 100 ml आणि पातळ काहीतरी, तेवढी डाळ आपण घेत आहोत का. कारण काय शेवटी व्हेजिटेरियन अगर असेल तर थोडंफार डाळ मधूनच आपल्याला प्रोटीन मिळणार आहे 25%. ठीक आहे, आणि त्याच्याच जोडीला हे 50% मध्ये संपूर्ण प्लेट मधून, बाकी 50% आपण सॅलड आणि भाजी शिजवलेली जे काय आपण खात आहोत, 1-2 भाज्या असतील, कोणी सुक्की कोणी ओल्ली, जे काय गोंधळ घालायचं घाला, पण 50% माझी प्लेट व्हेजिटेबल्सनी भरलेली आणि 50% माझी प्लेट्स धान्य आणि कडधान्याने भरलेली आहे का, हे एक सिंपल टेस्ट आहे चेक करायला. आणि अगर वजन जास्त आहे आणि कमी करायचं, धान्य अजून कमी करा. ती 1 पोळीची अर्धी पोळी करा, किंवा 2 पोळीची 1 पोळी करा, किंवा 2 पोळीची 1.5 पोळी करा. आणि 2 पोळ्या घेणार तर 2 वाटी वरण, 2 वाटी भाजी, 2 वाटी सॅलड असं ठेवा. खा सगळं, आणि काही काळासाठी थोडं स्ट्रिक्ट राहा, काही काळानंतर फ्लेक्सिबल व्हा. दॅट्स ओके.
तर असं लंच आणि डिनरचं करता येतो. आणि ब्रेकफास्ट जसं मी सांगत होतो की तुम्ही पोहा खाणार आपण कधी ना कधीतरी पोहे खाणार ना, टेस्टी एवढे असतात, मजेशीर एवढे असतात, पण नुसतं तेच खाल्ल्यापेक्षा त्याच्याबरोबर भरपूर व्हेजिटेबल्स टाकलं. आणि माझं आवडतं पोहेमध्ये व्हेजिटेबल इज गाजर. बरेच जण टाकत नाही, भरपूर गाजर टाकून खा, थोडंसं स्टीम्ड होतं ना गाजर, इतकं टेस्टी लागतं त्याच्याबरोबर. आणि थोडे स्प्राउट्स घ्या, कारण काय शेवटी तो पांढरा भात आहे, त्याने साखर खूप वाढणार आहे. आणि त्याच्यापेक्षा बेटर राहील की तुम्ही इडली, डोसा, ढोकला, अप्पे, रगडा हे डाळींपासून बनवलेलं अगर काही काळासाठी खाऊ शकले, 2-3 महिने, की थोडं डाळींचा ब्रेकफास्ट केला, थोडं स्प्राउट, थोडं डाळींचा ब्रेकफास्ट, थोडं सॅलड खाल्लं तर इट विल हेल्प यू. सकाळी सकाळी स्मूदी सुरुवात करा, चहाच्या ऐवजी स्मूदीची रेसिपी युट्यूबवरती आहे टाकलेली. संध्याकाळी थोडे बदाम अक्रोड खा, 5-10 बदाम अक्रोड सकाळी भिजवून संध्याकाळी खा, किंवा रात्री भिजवून सकाळी पाणी काढून ऑफिसला न्या आणि ऑफिसला खा ना 5 वाजता. कारण की ते नाहीतरी ते ऑफिसमध्ये काय होतं की ते 2 पोळ्या आणि एवढंच भाजी, मग तर 4 वाजता चहा पाहिजे, मग ते किक पाहिजे, कारण का ते पूरक अन्न नाही पडत, नुसतं साखर येते. आईला पण वाटतं आज त्याने एकच पोळी खाल्ली त्याचं वाईट वाटतं, पण आज त्याने चमचाभरच भाजी खाल्ली याचं वाटत नाही. आणि त्याने पोळी किती खाल्ली याच्यापेक्षा भाजी किती. माझं ते रिसर्च चालू आहे, सुगरणांच्या घरांमध्ये जास्त डायबेटिक आणि हार्ट अटॅक होतात का, याचा माझा खरंच सुप्त रिसर्च चालू आहे. आणि मी गंमत नाही करत आहे, आय एम नॉट जोकिंग. पण जर असं होत असेल तर आम्ही तुम्हाला सुगरण म्हणणार नाही. आम्ही आता सुगरणचा व्याख्या बदलली आहे की तुम्ही आहारामध्ये जास्ती फायबर्स घेत असाल, फायबरचा रोल समजावून सांगा. खूप जबरदस्त रोल आहे आता, म्हणजे काय त्याला सांगायचं आता, म्हणजे पोटातलं मायक्रोबायोम साठी ते मेन प्रीबायोटिक आहे. म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट, आपण मार्स ह्या प्लॅनेटवरती किती मोठं सैन्य पाठवलं तरी ते सैन्य तिकडे पोचल्या मरणार आहे, कारण तिकडे ऑक्सिजनच नाहीये. तसंच शरीरामध्ये, पोटामध्ये आपण जे काही पाठवत आहोत तिकडे अगर चांगले बॅक्टेरिया नाहीयेत तर त्याचं तुम्हाला तेवढं पोषणच मिळणार नाहीये. आणि ते चांगले बॅक्टेरिया वाढवण्यासाठी तुम्हाला फायबर पाहिजे, कारण फायबरवरती चांगल्या बॅक्टेरिया ग्रो होतात, ते प्रीबायोटिक आहे. म्हणून कुठल्याही मीलमध्ये अगर तुम्ही 25% सॅलड खात नाहीये तर हा एक गुन्हा आहे, क्रिमिनल ऑफेन्स आहे. आणि आता इतकं छान झालंय युट्यूब आणि सोशल मीडिया, इन्स्टंट सगळ्यांमुळे. माझी 80 वर्षाची आई ती पण नवीन सॅलड शोधते आणि काय कुठले ड्रेसिंग आणि म्हणजे अप्रतिम, म्हणजे त्या सुगरण आहेत, करायला लागले, शिकायला लागले, शिकवावं लागतं. अशा लोकांना म्हणायचं की जे सॅलड चांगल्या पद्धतीने बनवतायत, पोषक मूल्य, पोषण लक्षात ठेवून घरच्यांचं आरोग्य सांभाळतायत आणि तेला तुपाचा वापर कमीत कमी करतायत, साखरेपासून लांब राहतायत. साखर, गुळ, मध, तो तुमचा सेंद्रिय गुळ सुद्धा अवॉइड करायचा असतो. पण ते कसं आहे, ते सगळं शून्य होणं अवघड आहे आणि शून्य करू नये, नाहीतर मग ते काय होतं, एक तर सोशल आउटकास्ट होतो तुम्ही आणि मग ते मॅनेज होत नाही आणि परमनंट राहत नाही. तर करेंगे हिसाब से, पहिलं काहीतरी चेक तर करा अवस्था काय आहे. आणि जसं जसं तुमचं एक 15%, 12.5% वजन कमी झालं, ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही असा आहार घेतला आणि शेवटी कुठलाही आहार 1-2 महिन्यानंतर बोर होणार आहे, तर आहार चेंज करत राहावा लागतो. हे आमचं 18-12 वर्षाचं रिअलायझेशन आहे. दर महिन्याला सेम आहार चालत आणि थोडंसं काहीतरी वेगळं केलं त्याला काय आपण तसं पण नाही चालत, प्रॉपर चेंज पाहिजे. मग त्याच्यावरून इंटरमिटंट फास्टिंग, त्याच्यावरून प्रोलॉंग्ड फास्टिंग, म्हणजे 48 तास जोपर्यंत तुम्ही उपवास करत नाही तोपर्यंत तुम्ही लिव्हर मधला ग्लायकोजन जाळत नाही, तोपर्यंत तुम्ही किटोसिस म्हणजे फॅट बर्निंग मध्ये एंटरच करत नाही. म्हणून फास्टिंगचं महत्व खूप जास्त आहे, आता खूप जास्त आहे. आणि लॉंगेव्हिटीसाठी 2 महत्वाचे आहेत. एक तर तुमची मांडी कशी आहे, जर तुम्ही म्हणता की ताकद पाहिजे, लॉंगेव्हिटी म्हणजे 100 वर्ष जगायचं आहे ना, पायातलेच नाही, ओव्हरऑल स्ट्रेंथ आपल्या पायांशी कनेक्टेड असतात, कारण की डोकं वरचं बॉडीचं थोडंफार एक्सरसाइज करतात, खालच्या बॉडीचं होत नाही. तर लॉंगेव्हिटीसाठी आणि आता हळूहळू पुढच्या 5-10 वर्षांमध्ये सगळे जे हेल्थ परिवर्तन येणार आहेत, म्हणजे मी बघत आहे आता खूप जास्त ऑनलाईन ऑफलाईन पण, म्हणजे हॉस्पिटल्स आपलं हॉस्पिटल्सचं काम करत राहणार आहेत. इमर्जन्सी, ऑल दॅट सेंटर्स, हेल्थ सेंटर, योगा सेंटर, जिम सेंटर्स येतील, हळूहळू लॉन्जेव्हिटी सेंटर्स येतील की तुम्ही
100 वर्ष 120 वर्ष सहज जगू शकाल. जास्तीत जास्त लोक जगायला लागतील, कारण की त्याची टेक्नॉलॉजी जी आहे, जी टेस्टिंग, मेथिलेशन टेस्टिंग पासून इन्फ्रारेड्स, हायपरबारिक ऑक्सिजन पासून खूप गोष्टी नवीन नवीन येत आहेत. त्याच्यामध्ये ते सगळं काय त्याला हाय फंडा गोष्टींपेक्षा लॉंगेव्हिटीसाठी दुसरं जे पॉवरफुल अस्त्र आहे ते आहे प्रोलॉंग्ड फास्टिंग. 48 तासच्या पुढे 72 तास किंवा त्याच्या पुढे. आम्ही तर 9 दिवसाचे फास्ट करायला घेतो. तर मागच्या महिन्यातच आम्ही 9,000 लोकांना ऑनलाईन एनरोल केलं होतं. 9 दिवस फास्ट, पहिल्या दिवशी 2दा जेवायचं, मग 1दा जेवायचं, मग 5 दिवस स्मूदी विदाउट फ्रूट, सूप, सॅलड सगळं खायला. असं नाही की तुम्ही उपासमार आहे. शाही पाणी म्हणजे पाणी विथ सब्जा सीड्स, मीठ, लिंबू, केसर, मस्तपैकी सूप संध्याकाळी, एकदम आलिशान खातोय पितोय दिवसभर. पण व्हेजिटेबल्स, धान्य नाही, वरण नाही, फ्रूट नाही, साबुदाणा खिचडी नाही, बर्गर नाही, चुकीच्या गोष्टी नाही. अनसायंटिफिक फास्ट करायचं नाही. तर फास्टिंगचं महत्व वाढत आहे. किती छान मेसेज दिलेला आहे. खरंच ही महत्वाची माहिती आहे आणि अतिशय उपयुक्त महत्वाची आहे. डायबेटीसचा डेमन सगळीकडे धिंगाणा घालतोय. त्याला जर प्रतिबंध करायचा असेल, डॉक्टरांना 1 लाख पेशंट पर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी मदत करायची असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. सबस्क्राईब केलात की तुमच्याकडे पुढचा एपिसोड सुद्धा लगेचच येतो. त्यामुळे लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.